A vapor compression refrigerator use methyl chloride. मिथिली क्लोराईडलाच म्हणतात R40 डेजिग्नेशन. ते आपण पाहू डेजिग्नेशन कसं बनवायचं. R12, R11, R40 काऊन म्हटलं याला, हे डेजिग्नेशन आपण बनवू आपल्या पार्ट बी ऑफ द चॅप्टरमध्ये रेफ्रिजरंटमध्ये. A vapor compression refrigerator uses methyl chloride R40 and operates between temperature limit of -10 and 45. तर दोन टेम्परेचर लिमिट दिले आहे, -10 अँड 45. तर सर्वात पहिले आपण एक TS डायग्राम बनवून घेऊ. दिस इज लिक्विड सॅच्युरेटेड लाईन, दिस इज वेपर सॅच्युरेटेड लाईन. आणि यामध्ये प्रेशर जे लाईन्स आहेत ते कसे असतात बेटा, लाईक दॅट कॉन्स्टंट प्रेशर. These lines are called as a constant pressure lines. This is condenser pressure, evaporator pressure. आता पाहू आपण पॉइंट्स कुठे येतील. पहा टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला, इव्हॉपरेटर -10, कंडेन्सर 45. सो कंडेन्सर टेम्परेचर 45 डिग्री सेल्सियस, इव्हॉपरेटर टेम्परेचर -10 डिग्री सेल्सियस. सो इव्हॉपरेटर आणि प्रेशर इव्हॉपरेटर आणि कंडेन्सर या दोघांचेही काय दिले आहे तुम्हाला, टेम्परेचर दिलेले आहेत. नेक्स्ट, ॲट एंट्री टू द कंप्रेसर द रेफ्रिजरंट इज ड्राय सॅच्युरेटेड. ॲट एंट्री टू द कंप्रेसर म्हणजे 1 पॉइंट. एंट्री टू द कंप्रेसर म्हणजे इव्हॉपरेटर नंतर, इव्हॉपरेटर नंतर कंप्रेसरच्या पहिले कोणता पॉइंट, 1 पॉइंट. कसा आहे, ड्राय अँड सॅच्युरेटेड. इज ड्राय अँड सॅच्युरेटेड म्हणजे समजून जायचं 1 पॉइंट कोणत्या रिजनमध्ये, ड्राय. आता ऑब्विसली बेटा 1 पॉइंट जर ड्राय रिजनमध्ये असेल तर 2 पॉइंटला कुठे जाणे आहे, सरळ वर जाणे आहे. म्हणजे कोणत्या रिजनमध्ये जाईल तो, सुपर हिटेड. कुठपर्यंत, कंडेन्सर प्रेशर पर्यंत. कुठपर्यंत जायचं, कंडेन्सर प्रेशर. कारण हे प्रेशर लाईन्स आहे, प्रेशर लाईन प्रेशर कसे असतात, कॉन्स्टंट असतात. हे झालं 1 to 2. आफ्टर कंप्रेशन इट एक्वायर्स अ टेम्परेचर ऑफ 60 डिग्री सेल्सिअस. आफ्टर कंप्रेशन, कंप्रेशन झाल्यानंतर किती टेम्परेचर एक्वायर केलं बेटा, याला म्हणू T2. किती, 60 डिग्री सेल्सिअस. समजलं का सर्वांना हे, T2 समजलं का. म्हणजे कंप्रेशन झाल्यानंतर आफ्टर कंप्रेशन कोणता पॉइंट असते, 2 पॉइंट. आफ्टर कंप्रेशन, बिफोर कंप्रेशन. बिफोर कंप्रेशन 1 पॉइंट, आफ्टर कंप्रेशन 2 पॉइंट. सो आफ्टर कंप्रेशन इट एक्वायर्स अ टेम्परेचर ऑफ 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कंप्रेशन झाल्यानंतर किती टेम्परेचर एक्वायर केलं आहे, 60 डिग्री सेल्सिअस. म्हणून तुम्हाला म्हटलं मी TH डायग्राम काढत चला. PH डायग्रामनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका. कोणती काढायची, TH. टेम्परेचर माहीत पडून जाते येते. त्यानंतर बेटा समोर फाइंड COP ऑफ द रेफ्रिजरेटर. तर एवढा तुमचा क्वेश्चन सफिशियंट आहे. COP काढायला सांगतात. जास्तीत जास्त तुम्हाला पॉवर, कॅपॅसिटी किंवा मास इथपर्यंत काढायला सांग. मास ऑफ आईस नाही, मास ऑफ रेफ्रिजरंट. ठीक आहे, ओके. आता सबकुलिंग नाही आहे तर काय करावं लागेल, कॉन्स्टंट प्रेशर यावं लागेल आपल्याला. कारण कंडेन्सेशन प्रोसेस कोणती असते, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. तर कॉन्स्टंट प्रेशरवर काय केलं बेटा आपण, या सुपरहिटेड रेफ्रिजरंटला कन्वर्ट केलं कशामध्ये, लिक्विडमध्ये. तर 0.3 कोणत्या रिजनमध्ये येईल, लिक्विड. तर 2 to 3 कंडेन्सेशन प्रोसेस. आणि 2' कोणतं टेम्परेचर राहील, सॅच्युरेशन. आणि T2 सुपरहिटेड. 3 to 4 तुम्हाला पहिले सांगितलं मी, 4 पॉईंटसाठी काहीच पाहायची आवश्यकता नाही. 4 पॉईंट सरळ खाली घेऊन यायचं आणि 4ला कोणाला जोडून द्यायचं, 1ला. हे होणार तुमचं इव्हॉपरेशन. तर 1 2 2' 3 4 अशा पद्धतीची तुमची सायकल तयार होईल. आणि COP काढणं अतिशय सोपं आहे इथे. कारण COP काय असते आपलं, WC RE असते H1 - H4 आणि WC असते H2 - म्हणजे एन्थॅल्पी काढायची आहे फक्त.
तर एन्थाल्पी काढण्यासाठी कोणत्या प्रॉपर्टीज दिल्या आहेत ते पाहून घेऊ आपण. काय काय दिलंय सांगा बेटा, वाचा. एन्थाल्पी ऑफ लिक्विड, एन्थाल्पी H, लिक्विड F. एन्थाल्पी ऑफ वेपर, एन्थाल्पी H, वेपर G. एंट्रोपी ऑफ लिक्विड, लिक्विड F. एंट्रोपी ऑफ वेपर, एंट्रोपी S, वेपर G. तर HF, HG, SF, SG दिलेलं आहे. तर सर्वात पहिले काढू आपण H1. सो व्हॉट इज H1 बेटा? एन्थाल्पी ॲट पॉइंट 1. 1 पॉईंट कोणत्या रिजनमध्ये आहे? ड्राय. तर सांगा बेटा ड्रायसाठी काय आहे फॉर्म्युला? ड्राय सॅच्युरेटेड असेल तर एन्थाल्पी असते Hg आणि Hg नसेल तर HF प्लस HFG. तर Hg आहे का पहा? Hg आहे. यस, तर Hg असल्यामुळे मग काय करावं लागेल आपल्याला? यस, तर Hg असल्यामुळे तुम्हाला HF प्लस HFG लिहायची गरज. सो ड्राय सॅच्युरेटेड असेल तर कसं काढतो आपण? Hg. Hg किती टेम्परेचर बेटा? 1 पॉईंट किती टेम्परेचर पाहाल तुम्ही? -10 वर पाहाल. ठीक आहे, हे झालं H1. आता पाहू बेटा H2. H2 कोणत्या रिजनमध्ये आहे? 2 रिजन, सुपर हिटेड रिजनमध्ये. तर सुपर हिटेड रिजनमध्ये जर असेल तर एन्थाल्पी कसं काढतो बेटा आपण? सुपर हिटेड रिजनमध्ये जा आणि एन्थाल्पी पहा. Hg प्लस Cp T सूप मायनस Hg प्लस Cp T सूप मायनस T सॅट. Hg प्लस Cp T सूप मायनस. सो Hg प्लस Cp T सूप, सुपरहीटेड टेम्परेचर, सुपरहीटेड टेम्परेचर T2, सुपरहीटेड टेम्परेचर T2, सॅच्युरेटेड टेम्परेचर, सॅच्युरेटेड टेम्परेचर दोन्ही आहे का पहा? T2 डॅश T2. एक ट्विस्ट असा येईल प्रॉब्लेम मध्ये, T2 दिल्या जाणार नाही. इथे रेडीमेडच आहे, T2 दिल्या जाणार नाही. मग काय करायचं? मग काय करायचं? S1 इक्वल टू S2. S1 म्हणजे Sg, कारण कुठे आहे? ड्राय. S2 म्हणजे कोणत्या रिजन मध्ये आहे? सुपरहीटेड. सुपरहीटेडसाठी Sg प्लस Cp Ln T सूप बाय T सॅट, म्हणजे T2 बाय T2 डॅश. तर T2 डॅश माहिती आहे, अननोन काय आहे? फक्त T2. समजलं का? पहा, हे प्रॉब्लेम मला मॅक्झिमम तुमच्या पेपरमध्ये दिसला आहे. कोणता? T2 ॲबसेंटवाला. तर T2 ॲबसेंटवाल्यासाठी काय करायचं? S1 इज इक्वल टू S2. तर S1 इज इक्वल टू जर तुम्ही S2 केलं तर 1 पॉईंटवर आपल्याला एंट्रॉपी काढायची आहे. तर काय असते? ड्रायसाठी Sg. 2 पॉईंट सुपरहीटेडसाठी एंट्रॉपी, सुपरहीटेडसाठी एंट्रॉपी Sg प्लस Cp Ln नॅचरल लॉग T सूप बाय T सॅट, T सूप बाय T सॅट. मग Sg पाहून घ्यायचं किती डिग्रीवर जाऊन? Sg कुठे जाऊन पाहायचं? -10. म्हणजे S1 साठी -10, S2 साठी कुठे पाहायचं? 45 वर Sg पाहायचं. Cp काय नाही दिलं आहे? Cp. आता Cp प्रॉब्लेम मध्ये दिलं राहील कारण आपल्याकडे सायकोमेट्रिक चार्ट नाही. त्यानंतर Ln T2 डॅश, T2 डॅश 45. सर्व गोष्टी ठेवायच्या, काय काढून घ्यायचं? T2 काढायचं. समजलं? आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला T2 सेपरेट काढायची आवश्यकता नाही आहे, कारण प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे की आफ्टर कम्प्रेशन टेम्परेचर किती होत आहे? 60. हे झालं H2. H1 झालं, H2 झालं. आता येऊ बेटा आपण H3. H3 म्हणजे 3 पॉईंटवर. 3 पॉईंटवर एन्थाल्पी कोणत्या रिजनमध्ये आहे? लिक्विड. लिक्विडसाठी एन्थाल्पी HF ॲट दी रेट टेम्परेचर 45 आणि हा पण ॲट दी रेट टेम्परेचर 45. समजून राहिलं? तर काहीच अननोन नाही आहे. काही अननोन आहे का? नाही. मग काहीच अननोन नसेल तर आपण एक Cp अननोन आहे म्हणू शकतो. आपण Cp दिला आहे का? नाही. तर मग Cp कसं काढायचं बेटा? अगेन तेच करू शकतो. S1 इक्वल टू S2. जे अननोन असेल त्यासाठी काय करायचं? S1 इक्वल टू S2. चला, -10 वर Sg सांगा. -10 वर Sg सांगा. -10 वर Sg सांगा. 1 पॉईंट नाही आहे बेटा, 0.183. सॉरी, SF आहे. Sg किती आहे? 1.183.
637 1.637 एस जी पहा आता 45 वर एस जी पहा बेटा 45 वर एस जी 1.587 1.587 सी पी अननोन सी पीला काय म्हणू आपण अननोन सी पीला काय म्हणू बेटा आपण अननोन सी पी नंतर एल एन आता टेम्परेचर लक्षात ठेवा केल्विन मध्ये पाहिजे कारण रेशो आहे ठीक आहे केल्विन मध्ये 45 प्लस 273 आणि T2 60 आहे सॉरी किती आहे 60 आणि T2 डॅश किती आहे बेटा 45 प्लस 273 इथून काय मिळेल 1.08 किलो जूल पर केजी केल्विन स्पेसिफिक हीट कशात असते किलो जूल पर केजी केल्विन समजलं का ॲक्च्युली आता यांनी जे प्रॉब्लेम सोडवलेला आहे यांच्या प्रॉब्लेममध्ये यांनी काय केलेलं आहे सी पी जो आहे टेबलमधून घेतला आहे ठीक आहे पण आपण काय केलं आपल्याकडे टेबल नाही आहे आपण सी पी काढलं कशावरून काढलं आपण प्रोसेस using process 1 to 2 is isentropic process S1 equal to S2 मिळालं CP बेटा यस आता तुम्ही काय कराल हे CP इथे वापरू शकता T2 आहे T2 डॅश आहे HG पाहायचं कितीवर 45 वर HG पाहायचं कितीवर -10 वर सांगा HG -10 वर HG -10 वर -10 वर HG 460.7 किलो जूल पर आता H2 साठी HG पहा 45 वर जा आणि HG सांगा 483.6 CP आताच काढलं 1.08 T2 आता इथे तुम्ही डिग्री मध्ये ठेवलं तरी चालेल कारण डिफरन्स आहे ठीक आहे रेशिओ असेल तर कशात ठेवायचं केल्विन डिफरन्स असेल तर केल्विन मध्ये ठेवा किंवा डिग्री मध्ये आन्सर सारखंच येते आन्सर 499.8 किलो जूल पर केजी आणि H3 म्हणजे H4 HF 45 वर जा आणि HF सांगा 133.0 किलो जूल पर केजी काय काढायचं आहे COP का COEP COP वरून लक्षात ठेवा परफॉर्मन्स ज्याचा चांगला राहील ते COEP RE upon WC RE H1 minus H4 is equal to H3 H2 minus H1 so H1 is 460.7 H3 is 133.0 H2 is 499.8 minus H3 is sorry H2 minus H1 है ना 460.7 which is equal to 8.38 परफॉर्मन्स चांगला आहे COEP भेटू शकते इझी अशा पद्धतीने तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायला लागेल तेव्हा कुठे तुम्ही 12 मार्कवर कमांड घेऊ शकता 2 प्रॉब्लेम येतात 6 मार्क आणि 6 मार्क